असं का करता सर? काय काम आहे? काल तुम्ही हर्षदला जो ट्रेड सांगितला होता, सिल्वर जो हायवर हाय मारत होता, तो एकदा दाखवा ना सर. काल आहे ना सिल्वरचा बाय मी सांगितला होता 1,28,200 ला बरोबर 7.5च्या कॅन्डलला बाय सिग्नल आला होता. आपला ट्रिपल क्रॉसचा बाय होता, डबल इन पॅटर्नचा बाय होता. जिकडून बाय केलं ना आपण आपल्या बायच्या 5 पैसे खाली तर भाव गेलाच नाही आणि तो सिल्वर रात्रीच्या शेवटच्या मिनिटापर्यंत मार्केट बंद असतोपर्यंत हायवर हाय मारत होता. मी काल पण सांगितलं होतं. आता तुला माहितीये का आपलं मार्केट तर बंद झालं 11:30 वाजता, पण आपलं मार्केट बंद झाल्यानंतर पण सिल्वर इंटरनॅशनल मार्केटमध्ये अजून हायवर हायमार होती आणि जर आपलं मार्केट चालू असतं ना तर त्यांनी अजून म्हणजे 1,31,000 पण गेला असतं सिल्वर आणि आज पण काल पण लाईफ टाईम हाय रेकॉर्ड सिल्वरने मारला असता. अरे वा सर, मग सिल्वर एवढी हाय रेटला असून सर तुम्ही बाय कशी करायला लावली? रिव्हर्स फिरलं असतं तर मार्केट? अरे दिवस कसं फिरेल? एवढ्या वर्षाच्या एक्सपिरियन्स नंतर बनवण्याची स्ट्रॅटेजी. आपण जिकडून बाय केलं बायचे 5 पैसे तरी खाली गेला का भाव? आणि सिल्वर जरी एवढ्या हाय रेटला असेल ना तरी एवढ्या हाय रेटला फक्त तोच बाय करू शकतो ज्याला पुढचं फ्युचर दिसतंय. ज्याला हे दिसतंय ना की आज सिल्वर रात्रीच्या 12 वाजेपर्यंत किंवा 11:30 पर्यंत शेवटच्या मिनिटापर्यंत हायवर हाय मारत राहील, लास्ट हाय मारत 11:30 वाजता तिकडे जाऊन बंद होईल. फक्त त्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे हा पूर्णच्या पूर्ण प्रॉफिट जो आहे हा कॅप्चर करायची रात्रीच्या 12 वाजेपर्यंत बिना काड्या घालते त्याच्यामध्ये बसून राहायची. बाकी नाही तर जे भोरटे ट्रेडर असतात ना त्यांचं टार्गेट 100 पॉईंटच्या वरती कधी जातच नाही. त्यांनी 100 पॉईंट मध्येच एक्झिट केलेले असणार. आपला प्रॉफिट 1900 पॉईंटचा आहे. भारी आहे सर. 27 सप्टेंबरला आपला वेबिनार आहे, त्याच्यात हे सगळं सांगणार आहेत ना? हो, भेटूया 27 सप्टेंबरला ऑनलाईन वेबिनार मध्ये.